हरि ओम। ध्येयं सदा परिभवाग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं वृत्यार्तिहं प्रणतपालभवाप्तिपूर्णम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वंशी विभूषितकरानवनीतनाभा पीताम्बराधरुणबिम्बफलाधरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्त्यो विदोहितो येन समाधिराजः वैराग्यवर्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। जय जय श्री राधारमण जय जय नवल जय गोपी चितचोर प्रभु जय जय माखन चोर। बोल वृंदावन बिहारी लाल की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। जय श्री राधेश्याम।
राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे परम मंगलमय भगवत स्वरूप देवाची प्रतिवांगमय असणारी अशी ही श्रीमद भागवत महापुराण कथा या ठिकाणी पवित्र देवस्थान श्री लक्ष्मेश्वर महादेव मंदिर या प्रांगणामध्ये आपण सर्वजण ही कथा श्रवण करत आहात। आज कथेचा हा 6वा दिवस आहे। बोला राधे 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 राधे। आपण सर्वांनी मोठ्या हर्ष उल्हासामध्ये 5 दिवस ही कथा श्रवण केली। भागवत कथा ही विशाल आहे। जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे ही भागवत कथा आहे। भागवत कथा आपल्याला कसं मरावं ते शिकवते बघा। भगवद्गीता रामकथा आपल्याला कसं जगावं ते शिकवतात। शुक्रतार येथे भगवान शुक्राचार्य या ठिकाणी ही कथा सांगत आहेत राजा परीक्षितीला। आपण या ठिकाणी कथेमध्ये काल सर्वांनी धावत्या वेगामध्ये गोवर्धन पर्वत कशा प्रकारे देवानं धारण केला ती कथा श्रवण केली। आपण आता हे पुढचा भाग आज इथं पाहणार आहोत। मंचवरती माझ्या साथीला सुंदर असे साथ सांगत आहे गान कोकिळा संगीत विशारद आमचे श्री बालाजी महाराज गरड। या ठिकाणी महाराजांचा आम्हाला इथं साथ संगत लाभली। तुम्हाला खूप खूप महाराजी धन्यवाद। टाळ्या वाजवा पण मोठ्यानं वाजवा बरं का जरा। इकडे या ठिकाणी आमचे श्री दत्ता महाराज पुरी असतील। या ठिकाणी आमचे श्री सतीशजी महाराज असतील। पुढं इकडं पांडुरंगजी असतील आमचे मित्र। अनिलजी असतील। इकडं आपा असतील। या ठिकाणी आपले श्री आत्मारामजी शास्त्री इथं आज आलेले आहेत बघा। आता 2 शास्त्री म्हणले आम्हाला काही टेन्शन नाही। आज या ठिकाणी आमचे हनुमंतजी केंद्र या ठिकाणी आपल्या या कथेचं आज इथं शूटिंग करण्याकरता इथं आलेले आहेत। तुम्हालाही खूप खूप धन्यवाद। ज्यांची इथं सुंदर अशी सिस्टीम आहे भाऊ तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद। आणि ज्यांच्या सानिध्यामध्ये ज्यांच्या नियोजनाखाली ही कथा सुरू आहे आपले सर्वांचे लाडके ज्ञानेश्वरजी महाराज पुरी या ठिकाणी भाऊ पण असतील। सर्व सप्ताह कमिटी आयोजक नियोजक संयोजक या ठिकाणी सर्वजण श्री राजकुमारजी दरगड साहेब असतील। नरसिंहरावजी नरसिंह सूर्यवंशी साहेब असतील ज्यांना आम्ही पत्रकार साहेब म्हणतो या ठिकाणी। आणि आज विशेष एक गोष्ट बघा साहेबांनी आपल्या ह्या कथेची न्यूज लोकमतला दिली बरं का। म्हणजे आता आपली कथा ही लोकमत पर्यंत पोहोचली। बोला राधे 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 राधे। या ठिकाणी सर्वजण श्री भास्कररावजी असतील नाथरावजी भुले असतील या ठिकाणी। आणि कोणी सुटलंय का सर्व या ठिकाणी आयोजक नियोजक संयोजक सप्ताह कमिटी या ठिकाणी सर्वांना खूप खूप धन्यवाद। सुंदर या ठिकाणी अशा प्रकारचा हा कथेचा योग आपण काल सर्वांनी धावत्या वेगामध्ये कथा श्रवण केली की भगवंताने कशा प्रकारे तो गोवर्धन उचलला नाही का। श्री गोवर्धन महाराज महाराज तेरे माते
मुकुट विराज श्री गोवर्धन महाराज महाराज गोपाल कृष्ण भगवान की। आपण काल सर्वांनी ठिकाणी अशा प्रकारे हे भगवंताची ही लीला आपण सर्वांनी श्रवण केली। आज कथेमध्ये सुंदर अशी कथा आहे तर बघा, वेळ कमी पडतो आपल्याला कथेला, कथा खूप सुंदर आहे। पुढे या ठिकाणी याच कथेमध्ये भगवंताने त्या गोपिकांना जे वचन दिलं होतं, भगवंताने ते आपलं ते वचन पूर्ण केलं। बघा, देवाने ह्याला काय वचन दिलं होतं? जेव्हा ह्या गोपिका स्नान करू लागल्या यमुनेमध्ये, कात्यायनी महामाये महायोगिनीधीश्वरी, यांचं काय वर आहे? आम्हाला पती मिळावा भगवान, त्या ठिकाणी प्रभू परमात्मा, अशी यांची इच्छा आहे या गोपिकांची। देवानं हे दृश्य बघितलं, यांचं स्नान कसं आहे, निर्वस्त्र अशा प्रकारे, आणि त्यांना यांनी एक शिक्षण दिलं की हा एक प्रकारचा अपमान आहे जनदेवतेचा, गोपिकांनो हे अशा प्रकारचं कृत्य चुकीचं आहे। आणि मग या ठिकाणी शेवटी त्यांना यांनी असा आशीर्वाद दिला की मी तुमच्या सोबत रासलीला करीन म्हणे, ज्या दिवशी शरद पौर्णिमा असेल त्या दिवशी। आणि पुढं तो सुंदर असा पावन असा पर्व काळ आला। या ठिकाणी शुभदेवजी महाराज वर्णन करतात, भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका विक्षरतो मनश्चक्रे योग माया उपाश्रित। भगवंतानं त्या रात्री काय केलं? सुंदर आपला असा तो वेणू काढला आणि त्या यमुनेच्या वाळवंटामध्ये देवानं ती बासरी वाजवली महाराज। विक्षरतो मनश्चक्रे योग माया उपाश्रित। त्या ठिकाणी परमात्मा आता रासलीला करतोय पहा। निशम्य गीतं तदनंगवर्धनम् रजस्त्रिय कृष्ण गृहीत मानसः। आणि तो कानावरती असा शब्द पडला, ते नाही का कसा ध्वनी होता महाराज तो, वृंदावनी कवनाचा माये वाजे, वृंदावनी वेणू कवनाचा माये वाजे, वृंदावनी वेणू कवनाचा माये वाजे।
असा वेणू वाजवला आणि सुंदर तो आवाज कानावरती पडला ह्या गोपिकांच्या. निशम्य गीतं तदनंग वर्धनम व्रजस्त्रिया कृष्ण गृहीत मानसः. बालाजी महाराज देवाना वेणू कसा वाजवला हो. वा सुंदर. अशा प्रकारे हा वेणूचा नाद तो शब्द कानावरती पडल्याबरोबर सायंकाळची वेळ आहे. जी गोपिका जे काम करत होती, कोणी गायीची धार काढू लागलं, कोणी घरातले काम करू लागलं. महाराज रात्रीची वेळ आहे. तो शब्द कानावरती पडल्याबरोबर काय झालं. व्यत्यस्त वस्त्राभरणा काश्चित कृष्णांतिकं ययुः. गोपिका धावत सुटल्या देवाकडे. कोणी शृंगार केला म्हणतात. कसा शृंगार केला. जी वस्तू या ठिकाणी लावायची आहे ना, त्याने ती डोळ्यात घातली म्हणतात. दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, मुरली के नाद दीवानी बनी डोला, मुरली के नाद दीवानी बनी डोला, मुरली के नाद दीवानी बनी. दीवानी बनी मुरली के नाद दीवानी बनी, मुरली के नाद दीवानी बनी, मुरली के नाद दीवानी बनी. नयनों में मिसरी सिर पर काजल. अशी त्यांची अवस्था गोपिकांची. काजल कुठं पाहिजे. यांनी काय केलं. असा यांचा वेश आहे गोपिकांचा. ऐका, जी वस्तू जिथं लावायला पाहिजे भाव विभोर झाल्या गोपिका.
यांना भान राहिलं नाही. अरे आपण शृंगार करत आहोत, गोपिकांना देहाचं भान नाही बघा. आणि त्या गोपिका भगवंताकडे आल्या महाराज. देवानं यांचं स्वागत केलं. स्वागतम ओ महाभागा प्रियम किं करवामि वह व्रजस्यानामयं कच्चित् भूतागमन कारणम्. गोपिकांनो तुमचं स्वागत आहे. इकडं तुम्ही आज कसं काय येणं केलं गोपिकांनो? गोपी म्हणतात देवाला, वा देवा, अरे तूच तर इथं आम्हाला बोलवलंस ना, तूच आम्हाला आमंत्रण दिलं होतस. शरद पौर्णिमेच्या दिवशी मी तुमच्या सोबत रासलीला करीन म्हणून, आणि आज तो दिवस आहे. एखाद्याला आपण असं बोलवायचं, आमच्या घरी ये म्हणायचं या तारखेला, आणि त्याला असं आपण म्हणत आल्यावरती आज कसं काही येणं केलं? गोपिका म्हणतात देवाला, अरे देवा तूच म्हणला होता ना आम्हाला, तूच आम्हाला असं वचन दिलं होतं ना. आणि या ठिकाणी भगवंताचा आणि त्यांचा संवाद आहे गोपिकांचा. देव त्यांना म्हणतो गोपिकांनो, असं तुम्ही एकटं येणं ही चुकीची गोष्ट आहे. तुम्ही कुलवधू आहात, तुम्ही कोणाच्या लेकी आहात, तुम्ही कोणाच्या सुना आहात म्हणे. तुम्हाला पती आहे, तुम्ही त्या आपल्या त्या पतीची सेवा करायला पाहिजे घरी. गोपिकांनो, गोपिका म्हणतात देवाला, वा वा वा, छान, खूप तुम्ही ज्ञानी आहात म्हणे, मोठे महान पंडित आहात तुम्ही. अरे देवा, जीवाचा खरा पती तर तू आहेस ना. आणि इथं त्या गोपिकाने देवाला अशी एक कथा सांगितली. बोला राधे राधे, राधे राधे. गोपिका म्हणल्या देवाला, देवा काय झालं? एक स्त्री होती, पतिव्रता स्त्री, जी पतिपरायणा होती. पतीला जीव घातल्याशिवाय ती जेवत नव्हती. तिच्या करता तिचा पती सर्वस्व. एकदा काय झालं, तो व्यक्ती निघून गेला म्हणे बाहेर देशामध्ये व्यापार करण्याकरता. लांब गेला. जाताना त्या स्त्रीला खूप दुःख झालं की आता माझा पती जात आहे मला सोडून, आता कधी परत येईल. आणि मग तिनं आपल्या घरामध्ये असा एक चिखलाचा पती केला म्हणे. बोला राधे राधे, राधे राधे. असं कोण सांगते कोणाला? गोपिका देवाला. आणि ती स्त्री त्या चिखलाच्या पतीची सेवा करत बसली. त्यालाच ती असं बोलायची, त्याला ती जीव घालायची, ताट वाढायची, त्याला बोलायची, त्या चिखलाच्या पतीला संवाद करायची. आणि बरेच दिवस झाले, बरेच वर्ष लोटले. तिचा पती घरी परत आला एके दिवशी. त्या दिवशी ही स्त्री आतमध्ये चिखलाच्या पतीची पूजा करत होती. मग भगवंता, तुला असा आमचा एक प्रश्न आहे. आता त्या स्त्रीनं, ते बाहेरून पती आला, त्यानं दार वाजवलं. ही स्त्री आतमध्ये पूजा करत आहे त्या आतल्या पतीची. तिनं त्या आता आतल्या पतीची पूजा करत बसायला पाहिजे का त्या आपल्या खऱ्या पतीचं स्वागत करायला पाहिजे? गोपिका देवाला असा प्रश्न विचारतात. मी तुम्हाला हे प्रश्न विचारतो, बोला काय करायला पाहिजे त्या स्त्रीने? बोला की झोपले काय तुम्ही? काय करायला पाहिजे आजी? त्या बाहेरच्या आपल्या खऱ्या पतीला दार उघडायचं आणि
त्याचं स्वागत करायचं. कृष्णजी म्हणले आमच्या गोपिकांनो ह्याच्यामध्ये कोणतं लगे असं एवढं मोठं रॉकेट सायन्स आहे. सोपी गोष्ट आहे. जोपर्यंत तिचा खरा पती बाहेर गेला होता तोपर्यंत ठीक होतं म्हणे. आता खरा पती आला, आता याची काय गरज खोट्या पतीची. मग गोपिका म्हणल्या देवा हे बी असंच आहे बघ. आम्ही अनेक नाही का 184 न चुके फेरा गर्भवासी यातना थोरा ओढ येऊनी पडसी संदेह पुरा ओळसा थोर माया जाणी बहुता दिसा फेरा आला या नगरा. अरे देवा जीवाचा खरा पती तर तू आहेस. आतापर्यंत अनेक पती सोबत आमचा विवाह झाला असेल. आम्ही आतापर्यंत अनेक जन्म भटकत फिरलो आणि आता तू आम्हाला खरा पती मिळाला. बोला राधे 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 राधे. एक विवाहित स्त्री आपल्या गळ्यामध्ये आपल्या मालकाच्या नावानं मंगळसूत्र घालते. तसं जीवाचा पती आहे परमेश्वर, तो विठेवरचा मालक, त्याच्या नावानं आपण हे आपल्या गळ्यामध्ये काय घातलेलं आहे? तुळशीची माळ घातली. अतिप्रियावळे तुळसी बुक्का तैसीच प्रीती करी भोळ्या भाविका नामा पद पंकज पादुका श्री मस्तके वंदितसे. देवाला तुळस आवडते. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. वैष्णवानं वारकऱ्यानं आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घालावी. वारकऱ्याच्या घरापुढं तुळस असली पाहिजे. महाराजजी तुळस असे ज्याचे द्वारी लक्ष्मी वसे त्याचे घरी हे होनी श्री हरी क्रीडा करी स्वानंदे. रावणाचा भाऊ विभीषण लंकेमध्ये फक्त एकच हरिभक्ताचं घर होतं, ते म्हणजे आमचे विभीषण. याच्या घरापुढं तुळस होती बघा. रामायुधंकित गृह शोभा वरणी न जाय नव तुलसिका वृंद देखी हर्षी कपिराय. जेव्हा आमचे मारुतीराय लंकेत गेले त्यांनी असं एक घर बघितलं बघा. त्या घरावर असं लिहिलं होतं राम 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 आयुध अंकित गृह. नवनाजी आपल्या घरावर आपण काय लिहितो? कुत्तों से सावधान. बोला राधे 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 राधे. असं लिहू नका. राम राम लिहा, कृष्ण कृष्ण लिहा. हे शोभून दिसन घराला. घरापुढं तुळस असावी आपल्या वैष्णवांच्या. आपल्या गळ्यामध्ये जी माळ आहे ही त्या देवाच्या नावानं आपण घातलेली अशी ही तुळशीची माळ आहे. गोपिका म्हणतात देवाला देवा अरे जीवाचा खरा स्वामी खरा पती तू आहेस. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यद उक्तम ग्रंथ कोटी ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मेव नापर. ब्रह्मापासून परमात्म्यापासून जीवात्मा वेगळा नाही. तुका म्हणे कैची कीव तुका म्हणे कैची किंवा तुका म्हणे कैसी किंवा तुका म्हणे कैसी
जीवा जीवा भगवंता अरे तुझ्यापासून जीवात्मा कुठं वेगळा आहे? गोपिका देवाला असं म्हणतात. भगवंता अरे तूच आमचा खरा स्वामी आहेस, तूच आमचा खरा पती आहेस. आणि या ठिकाणी अशा प्रकारे त्या गोपिकाने भगवंताला युक्तिवादामध्ये हरवलं बघा. बोला राधे 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 राधे. आणि मग तेव्हा या ठिकाणी भगवंताने त्या गोपिकांसोबत रासलीला केली. या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं ते वर्णन शुकदेवजी करतात. पाहू प्रसार परिरंभ कराल कोरू, मी विस्तनाल बननर्म नखाग्र पातही. भगवंताने सुंदर अशा प्रकारचा तो रास ठिकाणी केला गोपिकांसोबत. नाही का, दोन गोपींच्या मध्ये एक श्रीकृष्ण आहे अशा प्रकारे. आणि सुंदर असा तो रास आरंभ झाला. या ठिकाणी हे रास तिला पाहण्याकरता साक्षात देवता लोक त्यांच्या स्त्रिया सुद्धा आल्या होत्या. आणि ते लोक असे पाहत होते आकाशातून नाही का. आणि त्या स्त्रिया अशा म्हणायच्या एकमेकीला, अरे या गोपिकांनी असं नेमकं कोणतं पुण्य केलेलं आहे नाही का. या ठिकाणी आज साक्षात जगाचा मालक भगवान परमात्मा यांच्या सोबत नृत्य करत आहे. आणि इथं सुंदर या ठिकाणी अशा प्रकारची ही रास तिला आरंभ झाली पहा. परंतु पुढं काय झालं, गोपिकांच्या मनामध्ये अहंकार आला अशी कथा येते. रासलीला पाहून भगवान शंकर सुद्धा त्यांना सुद्धा तो मोह आवरला नाही. तिथं ते सुद्धा गोपिकेचं रूप घेऊन आले बरं का. आता सुद्धा त्या वृंदावनात नाही का गोपेश्वराचं मंदिर आहे बघा. वृंदावनला कधी कोणी गेला असेल ना, गोपेश्वर महादेव, तिथं प्रवेश कोणाला आहे, ज्यानं स्वतःला नाही का त्याचा नाही का त्याला ज्यानं आपला स्वामी मानलं त्याला तिथं प्रवेश आहे त्या रासलीलेमध्ये. शंकरजी इथं गोपी बनले आणि त्याने इथं प्रवेश केला महाराज. पुढे या ठिकाणी त्या गोपिकांना अहंकार झाला. आणि परमार्थामध्ये अहंकार ही एक अशी गोष्ट आहे ना, तिळभरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. अहंकार झाला की देव दुरावतो बरं का. परमार्थामध्ये अहंकार नसावा. या ठिकाणी अहंकाराला खरा नाही बघा.
यांच्या मनामध्ये असा अहंकार झाला, गोपिकांना वाटू लागलं की सर्व जगामध्ये जेवढ्या काही ज्या स्त्रिया आहेत त्या सर्वांमध्ये आम्ही श्रेष्ठ आहोत. आणि भगवंताला न सांगता तुम्हा कळो येते अंत, देवाला सर्व काही कळतं. आणि मग तेव्हा परमात्मा त्या गोपिकांच्या मधून अकस्मात अंतर्धान झाला. गोपाल कृष्ण भगवान अंतर्हिते भगवती सहसैव व्रजांगना. अंतर्धान झाल्याबरोबर मग तेव्हा त्या गोपी व्याकुळ झाल्या आणि त्याला शोधू लागल्या. बघा त्या ठिकाणी त्या वृंदावनाच्या त्या वाळवंटामध्ये याला त्या शोधत आहेत. कच्चित तुलसी कल्याणी गोविंद चरण प्रिय. झाडांना, वृक्षांना, लतांना, पशु त्या ठिकाणी जे कोणी जे होत त्यांना म्हणतायत गोपिका, अरे तुम्ही आमचा देव बघितला का? तुम्ही आमचा कृष्ण कन्हैया बघितला का? जसं आमचे रामजी नाही का, ती सीतेचं हरण केल्यावर रावणानं त्या झाडांना, लतांना म्हणतायत, पक्ष्यांना म्हणतायत, हे खग हे मृग मधु पैसे, हे खग हे मृग मधु पैसे, तुम देवी सीता, तुम देवी सीता, राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम अरे झाडांनो, पशु पक्ष्यांनो, तुम्ही आमचा कृष्ण बघितला का? असं त्या गोपिका म्हणताय त्या ठिकाणी. आणि विरहामध्ये अशा प्रकारे गोपिका तिथं भ्रमण करू लागल्या त्या वाळवंटामध्ये. आणि पुढं या ठिकाणी त्या गोपिका नाही का विरहामध्ये तिथं फिरत असताना, देवाला शोधत असताना त्यांना एका ठिकाणी एक गोपिका दिसली बघा. आणि त्याने तिला विचारलं, बाई तू इथं कशी? त्या गोपीनं सांगितलं नाही का, माझी आणि तुमची एकच अवस्था आहे गोपींनो, मी पण त्याला शोधत आहे. कानया रे कानया रे कानया रे कानया माझ्यासोबत तो परमात्मा इथपर्यंत सगळं होता म्हणे.
माझ्यासोबत म्हणे. आणि इथं आल्यावर काय झालं, मला सुद्धा अहंकार झाला. मला सुद्धा असं वाटू लागलं की मी किती भाग्यवान आहे. परमात्मा फक्त मला एक दिलास घेऊन इथपर्यंत आला. आणि जेव्हा माझ्यामध्ये अशा प्रकारचा अभिमान उत्पन्न झाला, अंगे अंग लपविले, तो इथून सुद्धा अंतर्धान झाला. आणि मी सुद्धा त्याला शोधत आहे. कानया रे कानया रे कानया रे जग रे. सर्वच गोपिका अशा प्रकारे विरहामध्ये त्या ठिकाणी भटकत आहेत. आणि याने शेवटी एक गीत गायलं बघा, त्याचं नाव आहे गोपी गीत. ते कनक मंजरी छंदामध्ये असं गीत आहे. जयते ते कवाण जन्मना व्रज श्रयत इंदिरा शाश्वत दयित दुष्यता दीक्षुतावता त्वयि धृता सब स्वाम विचिन्वते शरदुदाशये साधु जात सरसी जोधर श्री मुषादृषा. भगवंताच्या विरहामध्ये या गोपिकांनी जे गीत गायलं त्याचं नाव गोपी गीत. या गीतामध्ये या गोपिका देवाला म्हणतात, भगवंता अरे तू या ठिकाणी ह्या व्रज प्रांतामध्ये अवतार घेतलास. जयते ते अधिकम, याची काय झाली शोभा झाली म्हणे. या व्रज प्रांताची घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. भगवंता या ठिकाणी तू अवतार घेतलास. या व्रज प्रांताला एक आगळी वेगळी अशी शोभा आली देवाला. गोपी गीतामध्ये या ठिकाणी गोपिकांनी पुढं भगवंताला त्याची कथा कशी आहे. गोपिका म्हणतात, तव कथामृतम् तप्त जीवनम् कवि विरीडितम् कल्मषापहम्. तुझी जे कथा आहे ना भगवंता, तव
तव कथामृतम तप्त जीवनम, संसाराच्या तापानं तप्त असे जे जीव आहेत त्यांच्यासाठी तुझी कथा, कल्मश आपहम, त्यांच्यासाठी ही आनंददायक अशी कथा आहे. त्यांची सर्व पीडा, त्यांचे सर्व रोग दूर करणारी अशी देवा तुझी कथा आहे. कानाला ही कथा कशी आहे? श्रवण मंगलम, काना करता गोड आहे, ऐकायला मंगल आहे. बोला राधे 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 राधे. भगवंताची कथा कधीही जुनी होत नाही. अविट गे माय विटेना, जगली आहे परी भेटेना. एवढे वर्ष होऊन गेले आज आमच्या ज्ञानोबारायांना. ज्ञानोबारायांचा अभंग आहे, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी. जेव्हा आपण आपल्या काही आपण सुरू करतो भजन कीर्तन, त्या ठिकाणी पहिलं राम कृष्ण हरी सुरुवात आणि पुढं रूप पाहता लोचनी. असा जगामध्ये एकही व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही की तो म्हणेल महाराज अहो काय हे तुम्ही एकच म्हणतो हमेशा. असा दाखवा बरं शोधून एखादा आहे कोणी असा? त्याला आणा बरं असं पुढं. माणसं तुम्हाला म्हणतील तुम्ही चुकल्यावर कुठं. अहो महाराज रूप पाहता राहिले म्हणा असं लोक म्हणतील बघा. संतांची रचना ही कधी शिळी होत नाही, ती कधी विटत नाही, ती कधी जुनी होत नाही. आणि एखादं ते गाणं लावा बरं, एखादं तुम्ही नवीन गाणं असं येऊ द्या महाराज आणि ते काही दिवस चालू द्या. संतांची रचना जी आहे ना ती कधी शिळी होत नाही, ती कधी जुनी होत नाही. भागवत कथा कितीही ऐकत आहे असं वाटत नाही की आता बस झाला, आता मन भरलं, आता बस करावं. जेवढे तुम्ही ही कथा ऐकता स्वादू स्वादू पदे पदे, या कथेमध्ये काहीतरी आपल्याला नवीन ऐकायला मिळत राहील. ही व्यासांची रचना आहे, ही ऋषींची रचना आहे, ही कधी शिळी होणारी नाही. भगवंता अरे तुझी कथा श्रवण मंगलम, कानाला मंगल आहे. श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना. अशी तुझी देवा कथा आहे, गोड आहे, मंगल आहे. आणि अशा प्रकारे इथं हे गोपी गीत गायलं गोपिकांनी. आणि ते गोपी गीत गायल्यावरती मग इथं देवाला त्यांची दया आली होती. आणि मग आमचा कृष्ण कन्हैया त्यांच्यामध्ये प्रगट झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. विरभूछौरी स्मयमान मुखांबुज, पीतांबर सगळे साक्षात सुंदर असा देवाचा वेश आहे. अंगावरती पितांबर आहे, गळ्यामध्ये अशा प्रकारची ती वैजयंती नावाची माळा आहे बघा. मस्तकावरती मोर मुकुट आहे. आणि देवाचं ते सुंदर असं रूप त्या ठिकाणी गोपिकांनी पाहितलं आपल्या डोळ्यांनी. आणि मग या ठिकाणी त्या गोपिकांसोबत भगवंतांनी पुढे महारास केला. सुंदर या ठिकाणी याचा सहित वर्णन केलं आमच्या शुकदेवांनी. अशी इथं ही रास पंचायत या ठिकाणी संपन्न होते. गोपाल कृष्ण भगवान की जय. जो कोणी व्यक्ती ही रास लीला ऐकेल, शुकदेवजी म्हणतात ऐका. विक्रीडितं रजवधूभिरिदं च विष्णोः, श्रद्धान्वितो न शृणुयादथ वर्णयेद्यः.
भक्तिं परां भगवतीं प्रतिलभ्य कामं हृद्रोगमाश्वपहिनोत्यचिरेण धीर। जो कोणीही रास पंचध्याय ऐकतो त्याच्या अंतःकरणामधले सर्व विकार नष्ट होतात, त्याला भगवंताची पराभक्ती प्राप्त होते। या ठिकाणी हे याचं फळ आहे। गोपाल कृष्ण भगवान की जय। आज काय आहे कथेमध्ये आपल्या शेवटला? एकदा बोला बरं मोठ्यानं, काय आहे? जन्म कोणाचं? देवाचं। देवाचं लग्न आहे नाही का? बर, कालची सूचना सर्वांना माहिती आहे ना आपली? आणलंय का सर्व? बोला राधे 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 राधे। लग्न म्हणलं किंवा काय असतंय मग? कुठे कपाट? कपाट तर नाही कुठे इथं। कुठे कूलर? कुठे कपाट? कुठे पंखा, टीव्ही? नाना, लग्न आपलं असंच का? गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राधेश्याम। आपला आजचा प्रवास पण खूप मोठा आहे बघा। आपल्याला संक्षिप्त अशा ह्या कथा सर्वांना ऐकायच्या आहेत देवाच्या। या कथेमध्ये पुढे या ठिकाणी सुदर्शन शंखचूड यांचा भगवंताने उद्धार केला। युगल गीत आहे यानंतर। याच कथेमध्ये पुढे अरिष्टासूर यांचा देवानं उद्धार केला। आणि मग हा जो कंस आहे ना, यानं देवाला मारण्याकरता एक युक्ती केली बघा। यानं काय केलं? आपल्या मथुरापुरीमध्ये यानं एक खेळ आयोजित केला, ते म्हणजे मल्लयुद्ध, कुस्तीचा आखाडा यानं तयार केला महाराज। आणि ते पाहण्याकरता यानं वृंदावनला आपला सेवक पाठवला। त्याचं नाव म्हणजे अक्रूर। आणि आमचे अक्रूर जे आले इकडे वृंदावनला। सायंकाळची वेळ आहे। वनातून शेतामधून गायी येत आहेत वृंदावनाकडं। आणि त्या गायींच्या पायानं धुळीकण असे हवेमध्ये उडत आहेत। तिथं तेवढ्यामध्ये रथामध्ये बसून तिथं अक्रूर आला वृंदावनामध्ये। नंदाच्या घरी आला महाराज। नंद बाबांना स्वागत केलं। आणि अक्रूर यशोदा आणि नंद बाबाला सांगतोय की कंसानं असा आदेश दिलेला आहे की कृष्ण आणि बलराम यांना घेऊन या मथुरेला। कशा करता अक्रूरा? त्या ठिकाणी एक कार्यक्रम आहे, कुस्तीचा आखाडा, मल्लयुद्ध पाहण्याकरता। यशोदा आणि नंद बाबा म्हणतायत, अरे अक्रूरा, ही लहान लहान लेकर आहेत, पण एक मन आहे ना ते। राजा बोले प्रजा हले। सध्या आपण जगतोय लोकशाहीमध्ये। एक असते पहा राजशाही, एक असते लोकशाही। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आपल्या शासकाच्या विरुद्ध बोलण्याचा। आपला हक्क, आपला अधिकार, आपल्यासाठी आरक्षण मागून घ्यायचा हक्क प्रत्येकाला आहे पहा। त्यासाठी आपण आंदोलन करतो, उपोषण करतो, नाही का? हे लोकशाहीमध्ये सर्व चालतंय। पण राजशाहीमध्ये असं काही नाही। राजा बोले प्रजा हले। जे त्याचा आदेश तोच अंतिम आदेश, तिथं काही चालत नाही। कंसाने बोलवले म्हणे। मग त्या ठिकाणी यशोदेला अत्यंत दुःख वाटलं।
यशोदा जी आहे तिला अत्यंत वाईट वाटलं. नंद बाबा रात्र जात नाही, वर्षासारखी रात्र वाटू लागली त्यांना. एक एक क्षण कटत नाही महाराज. रात्र काळ झाला. यशोदा म्हणते माझा कृष्ण कन्हैया आता मला सोडून जाणार आहे. आणि देवाची पण पुढे इच्छा आहे. देवाला नाही का पुढेही बहुत करणे आहे. देवाला अजून पुढं पुष्कळ असे काम करायचे. प्रातःकाळ झाला आणि मग सर्व आपल्या त्या क्रिया आटोपून आता परमात्मा निघणार मथुरेकडे. वृंदावनातल्या गोपिकांना कळालं की देव आता निघाला चाललाय. गोपिकांना विरह झाला आणि गोपिका म्हणतायत अरे हा रथ कोणाचा आहे नेमका, कोण आहे नेमका हा. गोपिका तिथं आल्या महाराज नंदाच्या घरापुढे आणि ते यशोदेला विचारत आहे. गौळन मनती यशोदेला कुठे गे सावळा शृंगारेला सांगे ओ मजला आपुरा उभा बाई ओ सजनी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी नंदाचे अंगणी नंदाचे अंगणी आता निघाले महाराज मथुरेकडं. त्या ठिकाणी त्या गोपिका आल्या आणि गोपिका म्हणत आहेत तुझ कोणी धाडीला का घात करू आलासे वदसी सगळा मथुरा तुझे नाम प्रेसीच
त्या रथामध्ये चढतो. रथी चढले वनमाळी आणि देव त्या जे अक्रूर आहेत त्यांना म्हणतो, चला अक्रूरजी. गोपिकांना देव या ठिकाणी अशा प्रकारे धीर देतो, गोपिकांना मी परत येतो, मला माझं कार्य करण्यासाठी जाऊ द्या पुढं. देव बोले अक्रूरासी, वेगी हाकी रथासी, या गोपीच्या शोकासी न पाहावे मजसी. अक्रूरजी, मला ह्या गोपिकांचा हा विरह, हा शोक पाहणं आता शक्य नाही. एका जनार्दनी रथ गेला निघून, रथ निघून गेला अशा प्रकारे. आणि सर्व गोपी, यशोदा माता, नंद बाबा या ठिकाणी रडत आहेत अशा प्रकारे. ऐका, पुढं परमात्म्यानं प्रस्थान केलं महाराज त्या मथुरेकडे. या ठिकाणी देवाचा विरह असह्य आहे त्या गोपिकांसाठी, सर्व गोप लोकांसाठी. या ठिकाणी कृष्ण आणि बलरामजी रथामध्ये बसले, निघून गेले. आता या ठिकाणी परमात्मा मथुरेमध्ये आगमन करत आहे. आणि देवाला वाटामध्ये त्या ठिकाणी एक स्त्री भेटली. तिचं नाव होतं कुब्जा. तिचं खरं नाव आहे त्रिवक्रा. 3 ठिकाणी ही वाकडी आहे. तिला एक नाव आहे कुब्जा. तिच्या असं हातामध्ये चंदन होतं. तिला आमचे कृष्णजी म्हणतात, देवी आम्हाला देखी हे चंदन लावायला. आपले गुलाब शेठ नाही का, त्यांनी आम्हाला काल चंदन दिलं बघा. बोला राधे 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 राधे. डोकं असं शांत वाटतंय एकदम. चंदन कसं असतंय, शीतळ असतंय चंदन. पण त्याची शेती करायला आपल्याला आलाव नाही बरं का. नाही तर लावसाल शेतामध्ये, येतील पुन्हा पोलीस लोक. काय म्हणा भाऊ, तुम्ही नाही ध्यान देऊन ऐकत आहात. त्याच्यामध्ये जास्त मार्जिन आहे बघा. ते आणि ते हे याला आलाव नाही बरं का. नाना पुन्हा व्हायचा गोंधळ. कोण म्हणलं होतं लावा तुम्हाला? ते भागवतकार नाही का, ते संतोष महाराज शास्त्री गंगाखेडचे, ते म्हणले होते. बोला राधे 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 राधे. चंदन दे म्हणल्यावरती मग ती कुब्जा जी आहे ना, तिनं देवाला चंदन दिलं बघा. आणि तिच्यावर देवानं कृपा केली. भगवंतानी तिच्यावरती कृपा केली, तिला सरळ केला अशा प्रकारे. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. अरे ज्याच्या कृपेनं मुका व्यक्ती वाचाळ होतो, बोलू लागतो. ज्याच्या कृपेनं पांगळा व्यक्ती पर्वत चढतो, त्याच्या कृपेनं ती 3 ठिकाणी वाकडी असणारी अशी ती कुब्जा सरळ का होणार नाही. बोला राधे 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 राधे. भगवंताने तिच्यावरती कृपा केली. आणि पुढं परमात्म्यानं त्या ठिकाणी त्या मथुरापुरीमध्ये आगमन केलं. पहा, कंसानं जयत तयारी केलेली आहे देवाला मारण्याची. यानं त्या ठिकाणी असा एक भला मोठा असा हत्ती उभा केलेला आहे. त्या कुस्तीच्या आखाड्याच्या समोर जो महाद्वार होत, मोठा असं द्वार होतं महाराज त्या ठिकाणी. तिथं ह्यानं असा एक हत्ती उभा केलेला आहे.
महावतला ह्यानं आदेश दिलेला आहे, महावत इथं हे कृष्ण आणि बलराम आल्याबरोबर त्यांना मारून टाकायचं, त्यांना संपवायचं. भगवंताने पुढे धनुष्य भंग केला आणि आता परमात्मा त्या ठिकाणी त्या आखाड्यामध्ये प्रवेश करणार. वाटत तो असा हत्ती उभा आहे, कुवलिया पीठ हत्ती. महावत याला आदेश दिल्याबरोबर ते हत्ती धावला महाराज देवाला मारण्यासाठी. आणि भगवंताने एका क्षणामध्ये अशा प्रकारे त्या हत्तीचा आणि त्या महावत नावाच्या त्या व्यक्तीचा उद्धार करून टाकला. गोपाल कृष्ण भगवान कंसाकडे हे असा हा समाचार पोहोचला. कंस हा भयभीत आहे आणि मग त्या ठिकाणी देवाने आतमध्ये प्रवेश केला. तिथं जे लोक बसले होते ना सभासद, ती कुस्ती मल्लयुद्ध पाहण्यासाठी त्या ठिकाणी देव त्या ठिकाणी कसा दिसतोय का. मल्लाम शनिर्णीनाम नरवरः स्त्रीणाम स्मरो मूर्तिमान गोपानां स्वजनो सतां क्षितिभुजा शास्ता स्वपितरो शिशु मृत्युर्भोज पतेर्विराड विदुषां तत्वं परं योगिनां वृष्णीनां परदेवतेति विदितो रंगम गत साग्रज जाकी रही भावना से जाकी रही भावना से जाकी रही भावना जाकी रही भावना कोणाला देव पैलवान दिसतोय, कोणाला हा परमात्मा मोठा नरश्रेष्ठ दिसतोय, कोणाला हा आपला स्वजन वाटतोय, कोणाला प्रियकर दिसतोय. त्या ठिकाणी त्या सभेमध्ये जे लोक ती कुस्ती पाहायला आले होते त्यांना परमात्मा अशा प्रकारे भिन्न भिन्न रूपामध्ये दिसू लागला महाराज ठिकाणी. आणि देवानं पुढे अशा प्रकारे तिथे प्रवेश केल्यावरती याचे हे मल्ल पहिलवान कंसाचे त्या देवाला म्हणतायत, अरे बलराम, अरे कृष्ण, अरे ये चल चल आपण कुस्ती खेळू. म्हणे सभासद म्हणतात लहान लहान लेकर आहेत आणि हा एक प्रकारचा यांच्यावरती अन्यायच आहे. देवानं महाराज इथं मध्ये प्रवेश केला आणि भगवंताने एका असं क्षणामध्ये चानूर आणि मुष्टिकादी हे पैलवान जे आहेत ना यांचा उद्धार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. मग तेव्हा तो कंस घाबरला महाराज. कंस हा सिंहासनावरती असा बसलेला आहे. त्यानं आदेश दिला आपल्या सेवकांना, अरे सेवकांना जा म्हणे, पकडा म्हणे यांना, त्यांना बांधून टाका, त्यांना मारून टाका, वसुदेव देवकी त्यांचाही वध करा म्हणे. कंस अशा प्रकारे त्याचं बोलत आहे. देव त्या ठिकाणी त्या सिंहासनावरती चढला आणि परमात्म्याने त्या कंसाला अशी एक मुष्टिकेचा प्रहार केल्याबरोबर कंस हा श्रीमद भागवत महापुराण के जय जय श्री राधे. कंसाचा वध झाला. दुष्ट कंस अशा प्रकारे मारल्या गेला आणि या ठिकाणी भगवंताने त्याला आपली स्वरूपता नावाची मुक्ती प्रदान केली. एक कार्यार्थ मागत्य याचा त्रासाला नाही का ही पृथ्वी कंटाळली होती.
तिनं देवाला अशी विनंती केली होती, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मया पाशी जाय. आज या ठिकाणी भगवंतानी ते आपलं कार्य पूर्ण केलं आणि आता भगवंत त्या ठिकाणी त्या कारागृहामध्ये जिथं आपले आई आणि वडील बंदी शाळेमध्ये होते, वसुदेव देवकी त्यांना देवानं मुक्त केलं. महाराज बोला राधे राधे. राधे राधे. देवकीला आपल्या बाळाला पाहिल्यावरती खूप आनंद झाला. देवकी आपल्या मुलाला अनेक वर्षानंतर आज प्रथम पाहत आहे. जेव्हा यांनी अवतार घेतला त्यानंतर आज ही प्रथम यांना पाहत आहे. देवकीच्या डोळ्यामध्ये अश्रूंचा पूर वाहत आहे. महाराज आनंद अश्रू बाहेर पडले आणि वसुदेव आणि देवकी त्या ठिकाणी आपल्या मुलाला अशा प्रकारे हृदयाशी नाही का त्याला असं लावतात. अशा प्रकारे देवाने इथं आपल्या आईला आणि वडिलांना मुक्त केलं. बघा पुत्र त्याला म्हणतात जो आपल्या आईला बापाला आपल्या कुळाला तारतो, त्याचं नाव पुत्र आहे. पुन्नामनो नरकात त्रायते इति पुत्रः. आणि जे आपल्या माता पित्यावरती आपत्ती आणतो त्याला अपत्य म्हणतात. बोला राधे राधे. राधे राधे. मुलगा पुत्र आणि अपत्य ह्याच्यामध्ये फरक आहे. हे दोन एक होऊ शकत नाहीत. बघा जे पितरा ते तारिती पूर्वजा ते उद्धरती सुपुत्र त्या ते मनती ती पुत्र संतती दुर्लभ. मुलगा आपल्या 21 कुळ्यांचा उद्धार करतो आणि मुलगी 21 दोन्ही किती 42. मुलगी 42चा उद्धार करते. भगवंताने या ठिकाणी अशा प्रकारे लीला केली आणि त्याने आपले आई बाप मुक्त केले. महाराज पुढं यांचा पुढं यज्ञोपवीत संस्कार सोहळा संपन्न झाला. आपण हिंदू आहोत. आपल्या शास्त्रामध्ये धर्मग्रंथामध्ये काही विधी आहेत. बघा नारछेदन क्रियापासून हा विधी सुरू होतो. याच्यामध्ये एक विधी येतो ते म्हणजे उपनयन संस्कार. उपनयन म्हणजे काय? अंगावरती जानवं घालणे. बोला राधे राधे. राधे राधे. आम्ही जेव्हा गेलो हा प्रथम ऋषिकेशला शिकण्याकरता त्या ठिकाणी आम्हाला तिथले ते ऋषी लोक म्हणले की तुम्हाला भागवत वेद वगैरे तुम्हाला शिकता येत नाही. मी म्हणलं का नेमकं गुरुजी? आमचे गुरुजी आम्हाला म्हणले तुम्ही पहिला हा संस्कार करून घ्या म्हणले. म्हणजे अंगावरती तुम्ही जानवं घाला. जानवं हे तिघांनी घालावी. ब्राह्मणाने घालावं, क्षत्रियानं घालावं, वैश्यानं घालावं आपल्या अंगावरती जानवं. आपण हिंदू आहोत. आपल्याला या गोष्टींचं ज्ञान पाहिजे बरं का. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. प्रत्येक हिंदूला हा श्लोक पाठ पाहिजे. तेव्हा म्हणायचं मग गर्व से कहो हम. कोण आहे बोला की गर्व से कहो हम. कोण आहे तुम्ही? म्हणा की मग गर्व से कहो हम. आपण हिंदू आहोत आणि याच्यामध्ये आपल्यामध्ये जे काही जे भेद आहे ना तर आपण आता हे भेद विसरला पाहिजे. बघा जेव्हा
एखादं धर्माचं कार्य येईल, जेव्हा एखादं देशाचं कार्य येईल, तेव्हा सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आपल्या धर्मासाठी. बर का, आपण आपलं सर्वस्व आपण अर्पण केलं पाहिजे. बोला राधे राधे. राधे राधे. आज दिवस चांगले आले बर का महाराजजी. अयोध्येमध्ये प्रभू रामांचं मंदिर बनलं. ऐका, ज्या मंदिराच्या प्रतीक्षेमध्ये आपले पूर्वज वाट पाहून पाहून त्यांचं संपलं म्हणाल आयुष्य, पण त्यांना ते मंदिर पाहता आलं नाही. आपलं काहीतरी भाग्य. हर घर में कहीं जय श्री राम. हर घर में कहीं एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा जय श्री राम बोलेगा. जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा जय श्री राम बोलेगा. सर्वांनी म्हणा एकदा, जय श्रीराम. जय श्रीराम. मेरे भारत का बच्चा बच्चा. बोला बोला पुढं बोला. हर घर में अब एक ही नाम जय श्री राम. हर घर में अब एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा
आपलं सर्वांचं भाग्य. राम मंदिर बनलेलं आहे, आपण दर्शन करायचं आहे. बघा, पुनश्च एक वेळ सांगतोय परत कथेमध्ये, आपली मार्च महिन्यामध्ये यात्रा आहे बघा, अयोध्या धाम यात्रा. ज्यांना कोणाला यायचं आहे त्यांनी आमचे नवनाथ भाऊ कर्वे साळुंकवाडीकड, इकडं आमचे श्री राजकुमार चिदलगड साहेब असतील, इकडं श्री भास्कररावजी असतील आमचे तेलघाण्याचे, इकडं श्री आपले अनिल जे आहेत, यांना कॉन्टॅक्ट करा. यात्रा आहे आपली लक्झरी बसनं, स्लीपर कोच, त्याच्यामध्ये एसी पण आहे. हा काळजी करू नका बरं का. 10 दिवस असा प्रवास आहे बघा. यात्रेचा खर्च आहे एकंदरीत 15,000 रुपये. त्यामध्ये सर्व काही आलं, राहणं खाणं प्रवास. यात्रेमध्ये देव कोणते आहेत हे तुम्हाला सांगतील या ठिकाणी. आता वेळ नाही आपल्याकडे, आपला प्रवास खूप मोठा आहे आजचा. बोला राधे राधे. राधे राधे. जीवनामध्ये 16 असे संस्कार असतात, त्यातला हा एक संस्कार आहे यज्ञोपवीत संस्कार. तो प्रत्येक हिंदूनं केला पाहिजे, प्रत्येकाच्या अंगावरती जाणवं पाहिजे. आणि कृष्ण आणि बलराम यांचा इथं हा यज्ञोपवीत संस्कार संपन्न झाला आणि परमात्मा पुढे त्या सांदीपनीच्या गुरुकुलामध्ये शिकण्याकरता गेले. गुरुग्रह गये पडन रघुराये, अल्पकाल विद्या सब पाये. देवानं कमी काळामध्ये वेद शास्त्र उपनिषद असं अध्ययन केले. 64 कलेचा अभ्यास केला भगवंताने आणि परमात्मा नंतर आपल्या मथुरेमध्ये परत आले. देवानं उग्रसेनाला राजा बनवलं आणि आता त्या ठिकाणी परमात्मा राहत आहे. उद्धवानं पुढं, भगवंतानी पुढं उद्धवाला वृंदावनला पाठवलं. याला ज्ञानाचा अहंकार होता ह्या उद्धवाला. आणि हा उद्धव परत येताना मोठा भक्त म्हणून आला. बोला राधे राधे. राधे राधे. यानं गोपिकांचं शिष्यत्व स्वीकारलं. माणसाला ज्ञानाचा लई अहंकार नसून आहे दरगड साहेब. ज्ञानाचा अहंकार नाही का, तिळभरी जोई होय अभिमान, मेरू तो समान बाळ देवा. जीवनामध्ये अहंकार आला की मग देव आपल्यापासून दूर जातो बघा. आणि या ठिकाणी याला अशा प्रकारे गोपिकाने भ्रमरगीताचा उपदेश केला. उद्धव हा जो ज्ञानाभिमानी होता तो नंतर भक्त बनला. या ठिकाणी या कथेमध्ये इथं सुंदर अशी ही कथा संपन्न झाली. आता आपण दशमस्कंधाचा पुढं उत्तरार्ध पाहणार आहोत. या कथेमध्ये पुढं सुंदर इथं असा विषय मांडला. शुकदेवजी म्हणतात ऐका. याला 2 बायका होत्या या कंसाला. एकीचं नाव होतं अस्ती आणि दुसरी आहे प्राप्ती. ह्या आपल्या बापाकडे गेल्या रडत रडत आणि जाऊन त्यांनी सांगितलं, त्यांचे वडील म्हणजे जरासंध, पिताजी ज्याने तुमच्या मुलींना विधवा बनवलं, तुम्ही तुमच्या मुलींच्या वैधव्याचा बदला घ्या. आणि जरासंध 23 अक्षोहिणी सेना घेऊन आला म्हणे, अशी कथा येते. एक वेळेस नाही आला, 17 वेळेस आला मथुरेवर स्वारी करून. 17ही वेळेस याला पराजित व्हावं लागलं. बोला राधे राधे. राधे राधे. आणि मग यानं हाल नाही सोडली बरं का. यानं पुन्हा काय केलं, आपल्या राज्यामधले जे कोणी ऋषी आहेत, ब्राह्मण आहेत, याने त्यांना बोलवलं आणि आदेश दिला, तुम्ही फक्त एवढंच करायचं म्हणे, फक्त तुम्ही असं पुढं पुढं चालायचं सैन्याच्या, तुम्ही कोणासोबत युद्ध नाही करायचं. आणि मग त्या ठिकाणी ते चलत आहे असं सैन्य, त्याच्यामध्ये हे ब्राह्मण ऋषी वगैरे असे पुढं पुढं महाराज चलू लागले.
देवाला समजलं. अरे आता युद्ध करावं तर आपल्या हातून या ठिकाणी हे ब्राह्मण ऋषी संत वगैरे इथे यांचा वध होईल. देवानं माघार घेतली बघा. का घेतली असेल? उद्या शास्त्रामध्ये भक्तवत्सल कोण म्हणेल या नावाला एक दाग लागेल, त्याला एक कलंक लागेल. अरे हा कसला भक्तवत्सल, हा कसला भक्त प्रतिपालक, हा तर साधूंना मारतो, हा तर ऋषींना मारतो, हा तर ब्राह्मणांना मारतो. आणि मग भगवंताने तोड फळ काढला पहा. इथं देवाचं एक नाव पडलं, रणछोड. बोल रणछोड भगवान की जय. गुजरात मध्ये आता सुद्धा एक डाकोर असं एक सिटी बघा, आणि त्या डाकोर मध्ये जे मंदिर आहे ना देवाचं, त्याचं नाव काय आहे? रणछोड भगवान. ते म्हणजे कृष्ण जे आहेत आमचे. आणि पुढं इकडं मात्र या ठिकाणी त्यांनी काय केलं बघा. अशी पुढं कथा येते बघा. देवानं रण सोडलं आणि याच्या मागे एक काल येऊन असा एक पुरुष पाठीमागा लागला. परमात्मा पुढं धावत आहे आणि तो पुरुष पाठीमागून धावत आहे. तो त्याला म्हणतो, अरे थांब, कुठं पळतोयस? अरे थांब, अरे थांब. परमात्मा धावत 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 धवलपूर येथे एक गुहा आहे आता सुद्धा. त्या गुहेमध्ये परमात्मा शिरला आणि तिथं एक पुरुष झोपलेला होता अनेक वर्षांपासून. त्याचं नाव होतं मुचकुंद. भगवंताने तो आपला पितांबर काढला आणि असा त्याच्या अंगावर असा हातरला आणि देव पलीकडे जाऊन अशी उभा राहिली. पुढचं कौतुक पहा. काल येऊन आला पाठीमागून आणि यानं काय केलं? काल येऊन हे दृश्य बघितलं आणि तो म्हणला, अरे भित्रा, गवळ्याचा पोरग इथं येऊन बसलंय, इथं येऊन झोपलंय. तू झोपला म्हणजे मी तुला सोडतो का रे? कृष्णजी पाहत आहेत पलीकडं गुफेतून. आणि यानं काय केलं? यानं जोरात अशा प्रकारे लात मारली महाराज त्या पुरुषाला. लात मारल्या बरोबर तो मुचकुंद जो आहे तो असा जाग्यावर उठून बसला आणि त्यानं नुसता दृष्टीपात केल्याबरोबर, याला पाहिल्याबरोबर काल येऊन जो आहे एका क्षणात अशा प्रकारे जळून भस्म झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवासुर संग्राम मध्ये या मुचकुंद देवांना सहायता केली होती. शेवटी हा थकला आणि देव मग याला शेवटी म्हणतात नाही का, तुला काय पाहिजे वरदान? मुचकुंद सांग. मुचकुंद म्हणला देवांना, देवांनो फक्त मला एवढंच एक काम करा, मला फक्त आता झोप द्या म्हणला. जसं एखाद्या शेतकऱ्याकडे नाही का असं 20 एकर जमीन असावी आणि त्याचं लागाव सोयाबीनचं खळ दरगड साहेब. त्याच्या गड्याला तुम्ही विचारा ते खळ काढल्यावरती, तुला काय पाहिजे रे? आत्मारामजी पैसे मागल ते तेव्हा नाही मागणार. काय म्हणेल तेव्हा ते मालक फक्त एवढी कृपा करावकडे, मला आता शांत झोपू द्या. तसा हा मुचकुंद देवांना म्हणतोय, मला फक्त झोपू द्या म्हणला, आता मला आराम करू द्या. मी तुमच्या करता रात्रंदिवस जागलो म्हणे, युद्ध केलं दैत्यांसोबत, आता फक्त एकच इच्छा आहे म्हणे, मला झोपायचं. याला वरदान दिलं होतं त्या देवता लोकांनी, तू आता झोप आणि जेव्हा तुला कोणी एखादा पुरुष झोपीत उठवील तेव्हा तू त्याला पाहिल्या बरोबर जळून खाक होऊन जाईल. आणि हे या ठिकाणी अशा प्रकारे हा काल येऊन भस्म झाला. महाराज मुचकुंदाला भगवंताने प्रदर्शन दिलं आणि मुचकुंद आता बाहेर आला. इथून परमात्मा पुढे अंतर्धान झाले. देव द्वारकेला निघून गेला. इकडं देवानं ही द्वारकापुरी उत्पन्न केली, निर्माण केली. आणि या ठिकाणी मुचकुंद जो आहे तो बाहेर येऊन पाहतो. इथं असा उल्लेख आहे भागवत कथेमध्ये, पहिल्या लोकांचा आहार वेगळा होता.
पहिल्या माणसांचं आयुष्य वेगळं होतं. सत्ययुगामध्ये मानवाला आयुष्य होतं 1 लाख, बरं का, 1 लाख वर्ष. पुढं आलं त्रेतायुग, त्यातला 1 शून्य घटला तेव्हा 10,000 वर्ष आयुष्य होतं. पुढं आलं द्वापार युग, 10,000तला 1 शून्य घटला, किती उरलं खाली? 1,000 शिल्लक, 1,000 आयुष्य होतं द्वापार युगामध्ये. पुढं आला आता कलियुग. आता किती आहे नाना? तुमच्या नावात 2 ना आहेत. ना ना किती आयुष्य आहे आता? खरं 100 आहे का आता 100? बोला इकडं. ते पाणीपुरी, पिझ्झा, बर्गर, वडापाव असलं खाल्ल्यावर कुठं जगन व 100 वर्ष? जगन का? आता खाद्य बदललं, आता सर्व आपलं चेंज झालं, आपलं राहणीमान चेंज झालं, आपला आहार चेंज झाला. आहार शुद्ध सत्व शुद्धी ही शास्त्र काय सांगतंय? आहार पण ग्रहण कसा केला पाहिजे. पहिले माणसं तूप खायचे बरं का अन्नामध्ये जेवताना. आता तूप नाही, आता काय आहे? चूप. आता तूप तर काही शिल्लक नाही. तूप कुठं घ्यावं ना भास्कररावजी? तूप मिळत नाही बरं का आता. त्याच्यामध्ये अर्धा डालडा खाल्ल्यावरती मग काय करणार बघा. डालडा खाल्ल्यावरती आवाज बसतो. डालडा हा आपल्याकरता हानिकारक आहे शरीरासाठी. आपला पूर्ण आहार बदलला. आज आपलं आयुष्य पण घडलं. पहिले तुम्ही बांधकाम पहा कधी. लोकांना पहिले ना घर बांधलेत ना पहिले अशा ह्या मशीन नव्हत्या, ह्या जेसीबी वगैरे नाही का, आहेत ना आज काही क्रेन वगैरे. ते बघितल्यावरती आपल्याला प्रश्न पडतो, ही एवढी मोठी नेमकी शिळावरती गेली कशी असेल? ती मानवांचीच रचना आहे बरं का. इकडे या ठिकाणी ते अजिंठा लेणी बघा, तुम्ही कधी गेलात तर. संभाजीनगरला कधी कोणी गेला असेल तर ते कसं बांधकाम आहे. त्र्यंबकेश्वरला पहा, त्या ठिकाणचे त्यावेळेसचे हे मानव होते. मुचकुंद जो आहे बाहेर आला गुफेच्या आणि येऊन पाहतोय तर काय असे लहान 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 माणसं चेंडू सारखी. तो म्हणतो अरे हे असं कसं काय आहे, हे काय पाहतोय म्हणे मी. सत्ययुगामधला तो, त्रेतायुगातला असा तो मुचकुंद जो आहे त्या ठिकाणी पाहत आहे मानवांची दुर्दशा. आणि मग त्या ठिकाणी तो पुढे तपश्चर्या करण्याकरता निघून गेला. तिथं सुंदर या ठिकाणी पुढे अशी कथा येते बघा. ती म्हणजे ज्या कथेची आपण सर्वजण या ठिकाणी आतुरतेनं वाट पाहत आहोत, अशी भगवंताच्या विवाहाची कथा. बोला राधे 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 राधे.